मी घरी आलो. आई पुढ्यातच जेवायला बसलेली होती. मी तिला म्हणालो, तू गेले नाही गहू निसायला? कारण घराजवळच ना एक माता अष्टभुजा देवीचं मंदिर होतं आणि त्याची पुनर्स्थापना होत होती आणि त्यानिमित्त भंडाऱ्याचं आयोजन केलं होतं. तर फक्त माझ्याकडे पाहत होती आणि काही उत्तर म्हणे. म्हणून मी तुला दुसरा प्रश्न केला, तू आई घाशनाला नाही गेली? तरी शांतता. नाही म्हणजे मला ना लहानपणापासून एक सवय आहे की शाळेतून घरी आलो की घरभर आई आई करत हिंडायचं आणि आई जोपर्यंत नाही भेटत तोपर्यंत तिला शोधत राहायचं आणि ती एक मजा वाटेल म्हणून ती लपून बसायची. तसं मी तिला प्रश्नावर प्रश्न विचारतच होतो, पण समोरून उत्तर काही आलं नाही. म्हणून मी थोडा चिंतातूर झालो. काय झालं असेल? कारण कसं आहे, आईची जरा छातीमध्ये त्रास होतो आईला हृदयाचा आणि त्यामुळे कधी कधी तब्येत बरी नसते. म्हणून मी चिंतेत पडलो. मग आणखीन एक विचार आला. शेवटचा पर्याय म्हणजे भांडण. भांडण तर झालं नसेल ना? परंतु काही नव्हतं आणि इतक्यातच एक जवळ बसलेली आजी बोलू लागली की जेवताना बोलायचं नसतं. इच्छा करायला अरे असं कधी होत नाही आणि आजच कसं काय? म्हणून मी तरी उद्दामपणे तिला प्रश्न विचारतच होतो. माणसाची ना एक सवय असते, एखादी व्यक्ती आपल्याशी बोलायला लागला की आपण मान तिरकस करून घेतो. परंतु तो जेव्हा शांत बसतो ना तेव्हा आपणच त्याला वारंवार प्रश्न विचारून बोलता करण्याचा प्रयत्न करत असतो. आईचं मग जेवण झालं आणि प्रसादरूपी शिव्या खायला मिळाल्या आणि हातात तर अक्षरशः झाडू घेतल्या गेल्या आणि हळूच ती उत्तरली, बाळा आज मौनी अमावस्या असल्या कारणानं मौन ठेवायची असते. तेव्हा पुढे वाटती भेटली. पण या सगळ्या गोष्टींना एक लक्षात आलं की आई जेव्हा आपल्याशी बोलते ना तेव्हा आपल्याच कामात आपलं मन असतं. एखाद्या वेळेस आपण संतापतो त्याचं, पण तेव्हा तिचं मन काय म्हणत असेल. आणि आज काही काळ ती शांत होती आणि आपल्याकडे लक्ष नाही दिलं तर आपली एक विशिष्टच चिडचिड झाली, एखाद्या काडोकाठ ढकलल्या गेल्यासारखं वाटलं. परंतु कित्येक वेळेपासून आपण अंधारात आहोत. पण जेव्हा आई आपल्याशी बोलली तेव्हा एखादा दिवा घेऊन प्रकाश व्हावा असं त्या क्षणी वाटलं. थोडा वेळ मौन धारण केलं तर ही अवस्था झाली. पण जेव्हा जेव्हा आई कायमची मौन धारण करेल तेव्हा काय होईल हा प्रश्न घुमवला आणि काळजात अगदी धस्स झाल्यासारखं झालं. सांगायचं एवढंच की आई असेपर्यंत ना त्याच्याजवळ सारं सुखदुःख व्यक्त करा, आनंदी व्हा, आनंदाश्रू काढा, पण व्यक्त व्हा. तुम्ही म्हणत असाल की अहो पत्नी तरी येईल ना, पत्नीसोबतही गप्पा मारू शकू. परंतु पत्नी वरच्यावर आपल्या गोष्टी ऐकेल, ज्या चांगल्या वाटेल तिथे स्वीकारेल. परंतु चांगल्या वाईट सर्व गोष्टींना इथं धारा मिळेल असं स्थान म्हणजे आई. सर्व चुकादुःखांचं निरसन होऊन जिथं पुन्हा पुन्हा आपल्याला स्वीकारण्यात येतं ते अढळ स्थान म्हणजे आई. सांगण्याचा मानस एवढाच, सांगण्याचा हट्ट एवढाच, भल्या माणसा तुला सारखी आहे भीती कशाची, परमोच्च स्थान तुझ्याच सदनी, मग काळजी रे कशाची. अरे मायेची ऊब ही आहे तुझ्याजवळ, तू विसरू नको त्याला. जन्म मानवी पुन्हा नाही, हो ऋणी तू तिच्या शतजन्माचा, हो ऋणी तू तिच्या शतजन्माचा. राम राम.